नमस्कार. कनक खुशी न्यूज चॅनल मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. ई डिजिटल लायब्ररीकडे वळताना शिक्षण विभागातील लायब्ररी बघत रहा शेवटीपर्यंत. वैद्यकीय शिक्षण विभागाच्या अखत्यारीतील येणाऱ्या सर्व वैद्यकीय आणि दंत महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना वैद्यकीय क्षेत्रातील पुस्तके उपलब्ध व्हावी म्हणून ई डिजिटल लायब्ररी स्थापन करण्याच्या सूचना विभागाकडून देण्यात आल्या आहेत. विशेष म्हणजे त्यासाठी 90,06,92,000च्या खर्चास मान्यता सुद्धा देण्यात आलेली आहे. सध्या राज्यात 25 वैद्यकीय महाविद्यालये आणि 3 दंत वैद्यकीय महाविद्यालये आहेत. गेल्या काही वर्षात विद्यार्थ्यांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ झालेली आहे. अनेक वैद्यकीय महाविद्यालयाच्या विद्यार्थी संख्येतही वाढ झाल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे पारंपरिक लायब्ररीमध्ये प्रत्येक विद्यार्थ्यांना पुस्तकाचा लाभ घेता येत नाही. वैद्यकीय अभ्यासक्रमाची पुस्तके ही महाग असल्याने अनेक विद्यार्थ्यांना ती विकत घेणे परवडत नाही. त्यामुळे अनेक विद्यार्थ्यांना लायब्ररीमधील पुस्तकावर अवलंबून राहावे लागते. त्यामुळे वैद्यकीय शिक्षण विभागाने ई डिजिटल लायब्ररी स्थापन करण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि या ई डिजिटल लायब्ररीसाठी 90 कोटी रुपयाचा खर्च सुद्धा मंजूर करण्यात आलेला आहे. धन्यवाद. आपण बघत होता कनक खुशी न्यूज चॅनल. कनक खुशी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा.